माझ्या प्रिय मित्रांनो, मी आज तुम्हाला सर्वांना एक घटना सांगणार आहे, ज्यामध्ये मी माझ्या शेजारीण आंटीला ठोकले होते आणि तिच्या बरोबर माझा सेक्स अनुभव खूप सुंदर होता. मित्रांनो, माझ्या घरच्या दुसऱ्या बाजूला एक 45 वर्षे वयाची एक खूप सुंदर आणि सेक्सी आंटी राहत होती आणि तिचे नाव रेणुका होते आणि तिचे बुब्सची साईज 40 होती. तिची मगची डिकीची साईज 50 किंवा 55 असेल असे वाटत होते. मी रोज जेव्हा जिम मध्ये जात असतो तेव्हा माझी नजर तिला भिडते आणि मग आम्ही एकमेकाला एक हलकी स्माईल देत असतो. आमचे हे रोजचे काम होते आणि असेच एक दिवस रेणुका आंटी माझ्या घरी आली. तेव्हा मी बाथरूम मध्ये अंघोळ करत होतो आणि वाफ घेत होतो, तर माझ्या आईने तेव्हा दरवाजा उघडला होता आणि ती आतमध्ये आली होती. आणि मग माझी आई आणि ती या दोघी बसून गप्पे मारू लागल्या होत्या. मग मी काही वेळाने अंघोळ करून टाकली आणि मग मला बहुतेक 20 ते 25 मिनिट लागले असते. आता मी बाथरूम मधून शॉर्ट पॅन्ट आणि माझ्या वरच्या एकदम उघड्या शरीर मध्ये आलो आणि मग आंटीने मला पाहिले आणि ती एकदम चकित झाली होती आणि तिने मला म्हणले की, विशाल, तुझे शरीर तर खूप भरलेले आणि एकदम हिरो सारखे मसलवाले आहे. मी तिचे असे बोलणे ऐकून तिच्याकडे पाहिले. मी तिच्याकडे पाहून हसलो आणि मग मला मम्मीने म्हणले की, आंटीला नमस्कार कर. तर मी तिचे पाय धरायला तिच्याकडे जाऊ लागलो आणि मी तिचे पाय धरताच तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि जेव्हा मी उभा झालो तेव्हा आंटीने मला गळ्याला लावले आणि तिने मला म्हणले की, मुलांची जागा पायामध्ये नसते तर ती आईच्या दिलमध्ये असते. आणि मग असे म्हणून तिने मला तिची मोठी छाती लावून हग केली. आणि मित्रांनो, माझ्या मनामध्ये तेव्हा काही पण वाईट विचार अजिबात नव्हते. तिची खूप इज्जत करत होतो आणि त्यामुळे मी तिच्या त्या वर्तनवर काही जास्त लक्ष दिले नाही. आणि मग तिने काही बोलता बोलता मला सांगितले की, सर्वांना लग्नामध्ये यायचे आहे. मग मी तिला तिचे हे ऐकून विचारले की, कोणाचे लग्न आहे आंटी? तेव्हा तिने मला सांगितले की, माझ्या मुलीचे लग्न आहे आणि तुम्हाला सर्वांना त्यामध्ये अवश्य यायचे आहे. मित्रांनो, त्यांना 2 मुले होती, एक मुलगा आणि एक मुलगी. तिच्या मुलीचे वय जास्त आहे आणि ती एका प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करत होती आणि तिचा मुलगा कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षामध्ये शिकत होता. मग आमच्या बरोबर थोडेफार बोलून मग काही वेळाने ती निघून गेली आणि मग 1 आठवड्यानंतर आमचे सर्व घरचे लोक आंटीच्या मुलीच्या लग्नासाठी तिच्या घरी गेलो होतो. मग मला पाहून आंटी लगेच माझ्या जवळ आली होती आणि तिने इतक्या पाहुण्यांच्या समोर पण माझ्या जवळ येऊन मला गळाभेट केली आणि त्यामुळे मला पुन्हा एक वेळा तिच्या मोठ्या आकाराचे बोल माझ्या छातीला अनुभव करायला मिळाले होते आणि त्या बोलची ऊब घेऊन मी मनातल्या मनात खूप खुश होतो. मग काही वेळाने सर्व लोक आतमध्ये गेले आणि मग आम्ही रात्रीभर लग्नामध्ये खूप मजे केले आणि मग सकाळी त्यांची लाडकी मुलगी रडत रडत आणि खूप दुःखी होऊन आणि सर्व लोकांना दुःखी करून तिच्या पतीच्या घरी निघून गेली होती. आंटी तर त्या दिवशी खूप जास्त रडत होती आणि तिची हालत खूप वाईट झाली होती. मग 2 दिवसांनी ती परत आली होती. मग ती बहुतेक 1 महिना तिच्या आईच्या घरी राहिली आणि मग ती तिच्या पतीच्या बरोबर त्याच्या नोकरीच्या कारणाने पुणेला राहायला निघून गेली होती. मग मित्रांनो, मी नेहमी सारखा जिमला जात होतो आणि तेव्हा मला आंटीने पाठीमागून आवाज दिला आणि मला तिच्या घरी यायला सांगितले आणि मग मी पण पटकन तिच्या घरी गेलो. मग तिने मला हसत हसत म्हणाले की, कधी कधी आमच्या घरी पण येत जा ना आणि आता तू आरामात बस. मी एकटी घरी एकदम बोर होत असते कारण सकाळी तुझे अंकल पण लवकर नोकरीवर निघून जातात आणि अंकित तर त्याच्या हॉस्टेलमध्ये राहतो आहे. मित्रांनो, अंकल एका सरकारी विभागामध्ये चांगल्या पदावर नोकरी करत होते. तर मी त्यांना म्हणालो की, हो आंटी, का नाही, मी जरूर तुमच्या घरी कधी कधी अधेमध्ये येत जाईन. मग मी तिच्याकडे पाहून हलकासा हसलो आणि मग मी त्यांच्या घरातून बाहेर आलो आणि माझ्या जिम मध्ये गेलो आणि मग मी त्यात संध्याकाळी अंदाजे 6 वाजता आंटीच्या घरी गेलो. मी तिथे जाऊन दरवाजाची बेल वाजवली. मी 2-3 वेळा वाजवली पण कोणी पण दरवाजा उघडला नाही आणि मग मी काही वेळ बाहेर थांबून त्यांची वाट पाहिली आणि मग मी काही वेळाने माझ्या घरी निघून आलो होतो. मग रात्री 8 वाजता ती आंटी स्वतः आमच्या घरी आली होती आणि मग ती माझ्या आईला म्हणू लागली होती की, जर तुम्हाला काही वाईट वाटणार नसेल तर मी तुम्हाला एक सांगू का? मग माझी आई म्हणाली की, हो सांगा ना, काय प्रॉब्लेम आहे? तर ती म्हणाली की,
आज अंकित त्याच्या मित्राच्या मोठ्या भावाच्या लग्नासाठी दुसरीकडे बाहेर गेला आहे आणि तो आता उद्या दिवसा पुन्हा येणार आहे आणि आता मी माझ्या घरी एकदम एकटी आहे आणि मला तर रात्री एकटीला खूप जास्त भीती वाटत असते, तर तुम्ही विशालला माझ्या घरी झोपायला पाठवू शकता का? तर माझी आई तिला म्हणाली की हो, काही हरकत नाही आहे, यामध्ये वाईट वाटून घेण्यासारखे काही नाही आहे, तुम्ही त्याला तुमच्या घरी जरूर घेऊन जाऊ शकता. मग मला आईने बोलवले आणि मला विचारले की तुला घरी काही काम तर नाही आहे ना? तर मी म्हणालो की काही काम नाही आहे. मग मी रात्री अंदाजे 10 वाजता तिच्या घरी गेलो होतो. मित्रांनो, मी जेव्हा तिच्या घरी गेलो तेव्हा मी पाहिले की आंटीने एक काळ्या रंगाची मॅक्सी घालून ठेवली होती आणि बहुतेक ती रात्री यामध्ये काही घालत नसेल. मग तिने मला विचारले की विशाल, तुला काही खायचे आहे का? तर मी तिला म्हणालो की नाही आंटी, माझे पोट एकदम भरलेले आहे, कारण मी माझ्या घरी आता काही वेळापूर्वी जेवण केले आहे आणि मग इथे आलो आहे. माझे हे उत्तर ऐकून ती किचन मध्ये गेली आणि मग मी तिच्या बरोबर बोलून मग सोफ्यावर बसलो होतो आणि माझ्या मोबाईल मध्ये पाहू लागलो होतो आणि मग आंटी माझ्याकडे आली आणि तिने मला सांगितले की चला, आता तुला झोपायचे नाही आहे का? तर मी तिला म्हणालो की हो, झोपायचे आहे ना. मग मी आंटीला म्हणालो की मी अंकितच्या रूम मध्ये जाऊन तिथे झोपतो, पण तेव्हा आंटीने मला म्हणले की तू पण माझ्या जवळ झोपी जा, तुला माझ्या जवळ झोपायला काही त्रास आहे का? मी तिला म्हणालो की मला काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही मला जिथे म्हणाल तिथे मी झोपी जाईन. आणि मग आम्ही दोघे तिच्या बेडवर गेलो आणि तेव्हा रात्रीचे 11 वाजले होते. मग काही वेळाने ती झोपी गेली होती, पण मला अजिबात झोप लागत नव्हती आणि त्यामुळे मी माझ्या मोबाईल मध्ये गेम खेळत होतो आणि तेव्हा अचानक झोपेमध्ये आंटीचा एक पाय माझ्या पायाच्या वर आला आणि मग आंटी एकदम सरळ होऊन झोपली होती. मग मी माझ्या मोबाईलच्या प्रकाशात आंटीकडे पाहिले तर ती तेव्हा एकदम गाढ झोपेमध्ये झोपली होती आणि मी पाहिले की तिच्या बॉल्सचा निप्पल तिच्यावर एकदम कडक होऊन उभा झाला होता आणि तो पाहून आता माझे विचार पण हळूहळू वाईट होऊ लागले होते आणि ते पाहून आता माझा स्वतः पण हळूहळू मोठा होऊ लागला होता. मग मी थोडी हिम्मत करून माझा एक हात तिच्या छातीवर ठेवला आणि वाह, काय मजा आली मला. मी त्यांच्या बिगर ब्रॅचच्या बॉल्सला तिच्या मेक्सीवरून अनुभव करू लागलो होतो आणि मी खूप खुश झालो होतो. मग मी चांगली संधी पाहून तिला अंजून जास्त जाऊन चिकटलो आणि मग मी काही वेळाने माझ्या उभ्या झालेल्या सोटाला तिच्या मांडीवर घासू लागलो होतो. तो आता खूप टाईट झाला होता आणि मग मी तिचे बोल पण जोर जोराने दाबू लागलो होतो. तेव्हा अचानक आंटी उठली आणि मला म्हणाली की तू हे काय करत आहेस, हे एकदम वाईट आहे. मग मी तिला म्हणालो की मला माफ करा आंटी, पण मी तुम्हाला जेव्हापासून पाहिले आहे तेव्हापासून तुम्हाला माझी बायको बनवायचे स्वप्न पाहत आहे. आणि मग मित्रांनो, माझ्या तोंडानेही ऐकून आंटी एकदम जोशमध्ये आली आणि तिने माझ्याकडे तोंड केले आणि ती म्हणाली की आता तर माझे वय झाले आहे आणि आता माझ्यामध्ये तुला अशी मजा येणार नाही जशी तू विचार करतो आहेस, पण जर तुला करायचे असेल तर करून घे तुझी इच्छा पूर्ण. मग मी तिला हे ऐकून म्हणलो की आंटी, मी रोज रात्री तुमचा विचार करून माझा माल काढून टाकतो आणि तू मला खूप जास्त आवडतेस. माझे हे ऐकून ती म्हणाली की आता तू मला तुझी बायको बनवणार आहेस तर ठीक आहे, पण आपले हे नाते आपल्याशिवाय कोणाला पण समजले नाही पाहिजे. मग मी तिला म्हणालो की मी तुम्हाला पक्के वचन देतो आहे. आणि मग ती मला म्हणू लागली की तू जरा थांब आणि मी येते. आणि मग ती काही वेळाने आली आणि तुम्हाला मी काय सांगू मित्रांनो, एकदम नागडी आली होती आणि तिने लिपस्टिक लावली होती. तिची ओळी एकदम स्वच्छ होती. आता मी दोन्ही हाताने बॉल दाबू लागलो आणि ती ओढून करीत होती. आता मी तिचे बॉल तोंडात टाकून चोकत होतो आणि मग मी माझे सर्व कपडे काढून टाकले होते आणि त्यामुळे आता माझा सोटा तिच्या योनीला स्पर्श करीत होता. काही वेळ तिचे बॉल चोकून मी तिच्या पायांच्या मध्ये आलो होतो आणि मग तिच्या योनीवर माझे तोंड ठेवून मी तिची योनी चाटीत होतो. ती पाय फाकवून सस करू लागली आणि जोरात कर असे म्हणत होती. तिने तिच्या दोन्ही हाताने माझे डोके योनीत दाबले होते. ती खूप तापली होती आणि मी पण अजिबात उशीर न करता माझा सोटा तिच्या योनीवर ठेवला आणि आत घुसवला आणि तिची योनी ठोकू लागलो.
मी एक बाजूला सोटा टाकून योनी ठोकत होतो आणि एका बाजूला तोंडात घेऊन तिचे बॉल चोकत होतो. ती आता खूप गरम झाली होती आणि आहा करत होती आणि मला जोर जोराने करायला सांगत होती. ती म्हणत होती की मला आजपर्यंत असली मजा कधी आली नाही. आज तू मला स्वर्ग दाखवून दिला आहेस. ती ओरडू लागली, मी येणार आहे, फाडून दे माझी चिमणी. मी मग 5 ते 6 ठोके मारले आणि मग मी आणि ती एकदम पाणी सोडले. मी तिच्या वेळात पाणी सोडले आणि मी तिच्यावर होऊन राहिलो. मी हळूहळू तिचे बोल कुरवाळत होतो आणि ती माझ्या डोक्यावर तिची बोटे फिरवत होती. मग मी काही वेळ आराम केला आणि मग तिच्या योनीत बोट घालू लागलो. ती आहा हो करीत होती. मग मी तिच्या योनीत जीभ घातली आणि ती चाटू लागली. ती आहा हो करत होती आणि मी मस्त योनी चाटत होतो. ती आई आई येस करीत होती. ती तिची डिकी जोराने वर खाली करून तिची योनी माझ्या जिभेने चाटून घेत होती. तिने माझे डोके योनीवर जोराने दाबून धरले होते. ती काही वेळाने कडक झाली आणि तिने पाणी सोडले आणि म्हणाली, आहा बास, आता बास कर प्लीज, आता मला ठोक. मी पूर्ण मंत्रमुग्ध झालो आणि माझा सोटा एकदम लोखंडासारखा ताठून उभा झालेला होता. आता मी तिच्या पायांच्या मध्ये आलो आणि तिची योनी कुरवाळू लागलो. मग मी माझे बोट तिच्या योनीत घालायचा प्रयत्न करू लागलो आणि तिची योनी खूप टाईट होती. मग मी हळूहळू बोट आत बाहेर करू लागलो. तिला खूप मजा येत होती आणि मग मी सोटा टाकायची तयारी करू लागलो. मी खूप सारे थूक लावून सोटा सेट केला आणि एक जोरदार धक्का मारला. माझा अर्धा सोटा तिच्या योनीत घुसला होता आणि तर डोळे बंद करून जोरजोराने मौन करू लागली होती. पण मी काही वेळ थांबून तिला किस करू लागलो आणि तिचे मम्मे दाबू लागलो. असे केल्याने ती थोडी शांत झाली आणि मी परत एक धक्का मारला. आता मी सोटा आत बाहेर करायला सुरुवात केली. त्यामुळे तिला हळूहळू मजा येऊ लागली आणि ती मला साथ देऊ लागली. अंदाजे 10 मिनिट ठोकल्यावर तिने पाणी सोडले, पण मला अजून वेळ होता आणि मी जोर जोराने ठोके मारायला सुरुवात केली. ती आनंदाने ठोक मला ठोक प्लीज आणि जोराने ठोक मला मी फक हार्ड जव मला जोरात असे म्हणू लागली. आणि थोड्या वेळाने मी तिच्या योनीत विर्याचा फवारा सोडला आणि मग मी तिच्यावर झोपलो आणि तिला किस करीत राहिलो आणि काही वेळ आम्ही रोमांस केला. मग ती मला म्हणाली की मी तुला कधी विसरणार नाही कारण तू खूप चांगला आहेस. आणि मग आम्ही एकमेकाला चिटकून झोपी गेलो होतो.